महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन नगर परिषदेने केले जलवाहिन्या बदलण्याचे काम। ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करून घेऊन गेला दाम। रोज जलवाहिन्या फुटण्यामुळे नागरिक त्रस्त। 2 वर्षांपूर्वी श्रीवर्धन नगर परिषदेकडून श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानवली पाझर तलावापासून श्रीवर्धन शहरापर्यंत नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले। त्याचप्रमाणे रानवली पाझर तलाव या ठिकाणी नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला। कोल्हापूर येथील रविराज इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सदर जलशुद्धीकरण प्रकल्प निर्माणाचे व जलवाहिन्या बदलण्याचे काम केले आहे। मात्र या जलवाहिन्या बदलण्याच्या कामामध्ये जलवाहिन्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या वापरल्यामुळे जेव्हापासून हे काम पूर्ण झाले आहे तेव्हापासून नियमितपणे जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत आहेत। या कामाचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे व मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करून करण्यात आला होता। परंतु जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू असताना त्यावरती श्रीवर्धन नगर परिषदेकडून तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक होणे गरजेचे असताना केवळ ठेकेदाराच्या सोयीप्रमाणे काम करून घेण्यात आल्याने काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे। रानवली पाझर तलाव ते श्रीवर्धन या मार्गावरती रोज कुठे ना कुठेतरी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडतात व पाझर तलावातील लाखो लिटर पाणी वाया जात आहे। गेल्या काही दिवसांपासून श्रीवर्धन नगर परिषदेमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमणूक करण्यात आलेली नाही। सतत कोणत्या ना कोणत्या तरी अन्य नगर परिषदेच्या किंवा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे श्रीवर्धन नगर परिषदेचा कार्यभार सोपवण्यात येतो। पर्यायाने फिरत्या रंगमंचाप्रमाणे श्रीवर्धन नगर परिषदेच्या कामगारांवर याचा गंभीर परिणाम झालेला दिसून येत आहे। पाणी वेळेवर येत नसल्यामुळे श्रीवर्धनमधील नागरिकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागतोय। तरी या सर्व प्रकाराबाबत श्रीवर्धन नगर परिषदेने एखाद्या तज्ज्ञ अभियंत्याची नेमणूक करून झालेल्या या कामाचे पुन्हा एकदा ऑडिट करावे अशी मागणी जनतेमधून केली जात आहे। श्रीवर्धन नगर परिषदेला पाणी पुरवठा करणाऱ्या पाझर तलावापासून श्रीवर्धनपर्यंत जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत आहेत हे मान्य आहे, परंतु जर का पाण्याला प्रेशर कमी केले तर जलवाहिन्या फुटणार नाहीत। परंतु शहरातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा त्यामुळे होत नाही। त्यासाठी एक ठराविक प्रेशरने पाणी सोडावेच लागते आणि यासाठी आमचे अभियंते प्रयत्न करत आहेत व लवकरच आम्ही यातून मार्ग काढू। विठ्ठल राठोड, मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगर परिषद। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती होईल, श्रीवर्धन।